नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आज नेहमीपेक्षा एक वेगळा विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि इथून मागच्या अनेक विषयांमध्ये आणि आपण विविध विषयांवर चर्चा केलेली आहे. परंतु गेले काही दिवस सामाजिक माध्यमे हाताळताना मला एक गोष्ट लक्षात आली आणि त्या विषयावर आज एका वृत्तपत्राने त्याची दखलही घेतलेली आहे. हे बघून मलाही हा विषय हाताळावा असं वाटलं. झालं आहे काय मित्रांनो, की जेव्हापासून या भ्रमणभाष ज्याला आपण मोबाईल म्हणतो त्याचा सुळसुळाट झाला आहे आणि दळणवळणाची साधनं विशेषतः ही माध्यम क्रांती झाल्यापासून संपर्क साधणं खूप सोपं झालं आहे. मला आठवतं आहे जेव्हा डिप्लोमाला आम्ही होतो पदवी का अभ्यासक्रमाला, तेव्हा काहीतरी पेजर नावाचं एक साधन, एक यंत्र आलं होतं आणि त्याच्यावरून संदेश पाठवणं सोपं जायचं की फक्त संदेश पाठवायचा आणि तो त्याला मिळायचा काही सेकंदात. तर त्याची एक मोठी क्रेज होती आणि मला वाटतं आत्ता साधारण 2010च्या सुमारास असेल किंवा त्याच्या आधी असेल, मोबाईल क्रांती झाली आणि एक फार मोठं जग ढवळून निघालं. साधारण 2005 नंतर तर ह्या गोष्टी जास्तच घडलेल्या आपण पाहू शकतो. आणि आता तर मोबाईल असं झालं आहे की तो घड्याळही आहे, रेडिओही आहे, 24 तास त्याच्यावर गाणी ऐकता येतात. तुम्हाला हवं ते यूट्यूब चॅनल लावता येतं, चित्रपट पाहता येतो, मालिका पाहता येते, संपर्क साधता येतो. व्हॉट्सअपद्वारे तुम्ही संपर्कात राहू शकता, SMS येतात आणि रीळ तर काय पाहिलेला 50 किंवा ज्याप्रमाणे आपण म्हणतो की माणसं फिरून आली किंवा एक चक्कर टाकून आलो किंवा आपण म्हणतो गाढवं उकिरड्यावर फिरून आली, तसा प्रकार झाला आहे. कुठेही जा, काहीही बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्या समाज माध्यमांवर, आपल्या समाजावर चित्रपट आणि संगीत माध्यमांचा एवढा प्रभाव आहे की प्रत्येकाला त्याचंच अनुकरण करावं असं वाटू शकतं आणि काहीतरी विनोद निर्मिती करावी, काहीतरी लोकांना थोडंसं हसवावं किंवा विसंगतीतून निर्माण करावा, रागातून विनोद निर्मिती करावी, द्वयी शब्द दोन अर्थ निघतील अशा द्वयार्थी शब्दातून काहीतरी प्रकट करावं असं होतं आहे. आणि महिलांचं असेल, मुलींचं असेल तर काहीतरी प्रकट करावं, काहीतरी सांगावं, काहीतरी चित्रपटातल्या गाण्यांवर नाच करावा, काहीतरी एखादा संवाद असेल तो बोलून दाखवावा आणि लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यावं, लोकांना आपलं दिसणं आवडावं, लोकांनी त्याला भुलावं, लोकांनी विविध प्रकारच्या शेरे मारावेत, विविध प्रकारचं मतप्रकटन करावं, अभिप्राय द्याव्यात. या हेतूने अनेक गोष्टी इथं आढळत आहेत. अक्षरशः आपण ज्याप्रमाणे थुंकी लावून नोटा मोजायचो त्याप्रमाणे अंगठ्याला थुंकी लावून लोक सटासट पुढे जात असतात. ह्याच्यातून काहीही साध्य होणार नाही आहे. ज्ञानवर्धन व्हावं, संस्कृती संवर्धन व्हावं, काहीतरी 2-4 चांगल्या गोष्टी शिकायला मिळाव्या, काहीतरी माहीत नसलेलं माहीत व्हावं, काही नवीन छंद समजाव्या, काही विधायक कृती घडावी, गरजवंतांपर्यंत निधी पोचावा, मदत पोचावी, सामाजिक संस्थांना काही दान करता यावं, कुणाला धान्य हवं असेल, कुणाला अन्न हवं असेल, कुणाला रक्त हवं असेल, हे दानाची माध्यमं पोचता यावीत. असं काहीतरी घडत असेल तर त्याला आपण आधार देऊ शकतो. शेतकरी बांधवांपर्यंत असेल, कुशल कारागिरापर्यंत असेल, कामगार वर्गापर्यंत असेल, हातावर पोट भरणाऱ्या लोकांपर्यंत असेल, त्यांच्यापर्यंत काही चांगलं पोचवता आलं, त्यांना जे दररोजच्या ज्ञानासाठी उपयोगी पडेल, दररोजच्या कामासाठी उपयोगी पडेल, 2 पैसे अधिकचे मिळतील, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण होईल, त्यांच्यासाठी एखादं छान घरकुल उभं राहील, असं काहीतरी करता आलं तर ह्या तरुण पिढीकडून, ह्या किशोरवयीन पिढीकडून, ह्या युवा पिढीकडून घडावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. माझी युवक युवतींना हीच विनंती आहे, अरे रील काय करताय, अरे नाचगाण्यावर काय नाचताय, अरे विनोदी गोष्टी काय करताय, त्याच्यातून फार तर फार तुम्हाला लाईक गोळा होतील. तुम्हाला असं वाटत असेल की यूट्यूबवर एवढे लाईक झाले, एवढे व्हिडिओ पाहिले, एवढे त्याचे सभासद झाले तर एवढे पैसे मिळतील. ह्यापेक्षा काहीतरी वेगळं, काहीतरी समाजासाठी चांगलं, काही लोकांना उपयोगी येईल असं करायचा प्रयत्न करा. आपल्या आईवडिलांचं चांगलं अपत्य होण्याचा प्रयत्न करा. हे सजणं, नटणं, मुरडणं, भटक भवानी आणि चटक चांदणी होणं हे फार लाभाचं नाही आहे.
ह्याच्यातून फार तर तुम्हाला काही क्षण लोकांनी तुम्हाला पाहिल्याचा, लोकांनी तुम्हाला आवडल्याचा, लोकांनी तुम्हाला आवडल्याचा एक काय म्हणतात त्याला, एक निरोप घेऊन स्वतःची पाठ फुकटून घेतल्यासारखं होईल. पण त्याच्यातून दीर्घकालीन चांगलं असं काहीच लाभणार नाही, हे मला तुम्हाला या निमित्ताने सांगावंसं वाटतंय. तुम्ही आजकाल पाहत असाल की अनेक ठिकाणाहून अनेक महिला आपले व्हिडिओ शेअर करतायत आणि जगाला ज्ञानामृत पाजण्याचा, उपदेश देण्याचा प्रयत्न करतायत. भावांनो, तुम्ही संसारात असं वागू नका, भावांनो तुम्ही संसारात तसं वागू नका, आपल्या बायकोशी असं वागा, आपल्या बाहेरच्या मैत्रिणीशी तसं वागा, तिचा नवरा असताना हे करू नका, आपल्या बायकोला हे कळून देऊ नका, फोनवर असं बोलू नका, गुपचूप असे मेसेज करा, बाहेरचे संबंध असे राखा, आम्ही तसं करतो, आम्ही असं करतो, माझं तुम्हाला असं सांगणं आहे. हे ऐकतायत लोक आणि त्याला शेकड्याच्या संख्येने प्रतिसाद देत आहेत, काहीही कॉमेंट करतायत, त्याच्यानंतर त्याही काही प्रतिसाद देत आहेत. त्या भारतात राहतात का परदेशात राहतात आपल्याला माहिती नाही. त्या लाली पावडर आणि चट्टा पट्टा नट्टा करून आल्या, आपल्याला चेहरा आकर्षक वाटला म्हणून आपण हाय म्हणतोय, हॅलो म्हणतोय, तुमचा उपदेश आवडला, तुमचं म्हणणं आवडलं, आम्ही असं करणार आहे, मी माझं बाहेरचं लपडं लपवतो, तुमचं मार्गदर्शन घेतो, तुम्ही असं सांगत जा. अरे भावांनो, बहिणींनो, हे काय चाललंय? काय देतोय आपण समाजाला? तुम्ही तुमचे व्हिडिओ करता आणि ह्या यूट्यूब माध्यमाने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही कुठंतरी दूरदेशी बसून कॅमेरासमोर स्वतःला रंग लावून आणि सर्व इलेक्ट्रॉनिक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून व्हिडिओ घेऊन हे असे व्हिडिओ बनवतायत. हे असे प्रकाश योजना आहे तुमच्याकडे, चांगले रेकॉर्डिंग करणारे कलाकार आहेत, त्यांचा उपयोग करून घेऊन तुम्ही आपले असे हे चटपटीत, हे बटपटीत, हे समाजाला वेगळ्या वाटेवर नेणारे, विघातक प्रवृत्तींना खतपाणी घालणारे, त्यांच्यामधली जी संसाराची भावना आहे, त्यांच्यामधले जे चांगले विचार आहेत त्यांना दडपून काहीतरी बाहेर ख्यालीपणा करा, काहीतरी लफडेबाजपणा करा, अशा ऊत आणणाऱ्या प्रवृत्ती तुम्ही निर्माण करताय. तुम्हाला कुठंतरी त्याची खंत वाटत नाही का? तुम्हाला हे चुकीचं असं वाटत नाही का? आणि मला हेही कळत नाही की पुरुषांनो, तुम्ही अशा ह्या गोड गोड बोलण्याला, अशा ह्या गोऱ्या चेहऱ्यांना बोलून जाऊन काहीही कॉमेंट करत बसता, काहीही तुम्ही त्याच्यावर भाष्य करत बसता, आणि त्याच्यावर गोंडा घोटमळत बसता, तुमच्या तोंडातून लाळ टपकत राहते. हे काय प्रकार आहेत? अरे भावांनो, आपल्या संसारात लक्ष द्या, आपल्या पत्नीकडं लक्ष द्या, आपल्या आईवडिलांकडं लक्ष द्या, आपल्या लेकरांकडं लक्ष द्या. अरे समाज माध्यम म्हणजे चव्हाटा आहे. या चव्हाट्यावर वेळ वाया घालवायचा नाही, या चव्हाट्याचा सदुपयोग करून घ्यायचा. आपल्या उन्नतीसाठी, आपल्या उत्कर्षासाठी, आपल्या व्यवसायासाठी, आपल्या मुलाबालांच्या हितासाठी, समाजासाठी, काहीतरी चांगलं करण्यासाठी. का अशा चटक चांदण्या, अशा भटक भावनांच्या मागं लागून काही बाई कॉमेंट करून, काही बाई त्याच्यावर म्हणून आपण सुद्धा त्या चिखलात लोळत पडायचं? भावांनो, बहिणींनो, हे थांबवा, कुठंतरी ह्याला लगाम घाला. ह्याच्यात वेळ वाया घालू नका. आपण रिचार्ज करतोय, आपण ह्या मोबाईलचं बिल भरतोय, ते अशा फालतू गोष्टींसाठी वाया घालू नका. त्या महिलांना समाजाला भुरळ घालायचे असेल, समाजाला काहीतरी अश्लील, काहीतरी वेगळं, मला शब्दसुद्धा असे म्हणूशी वाटत नाही आहे या माध्यमावर, असं काहीतरी द्यायचं असेल, त्यांनी केलं म्हणून त्याला प्रतिसाद द्यायलाच पाहिजे असं काही नाही. भावांनो, तुम्ही सुद्धा चांगले व्हिडिओ करू शकता. तुम्ही जिथं काम करता, तुम्ही जिथं राहता, तुमच्याकडे काही चांगले विचार असतील, तुम्ही काही चांगली कृती करत असाल, तुमच्याकडे कला आहे, तर तुम्ही सुद्धा चांगले व्हिडिओ करा. ते चांगले व्हिडिओ लोकांपुढे आणा आणि बघा तुम्हाला किती लोक प्रतिसाद देत आहेत. तुम्ही ज्या लोकांना प्रतिसाद देऊन मोठे करतायत, त्यातली 2 माणसं सुद्धा तुमच्याकडे डुंकून बघणार नाही. तुमच्याकडे कोण लक्ष देतं हे तुम्हाला कळेल. तुम्ही ज्या लोकांना भरभरून प्रतिसाद देता, ते लोकांना तुमच्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही. त्यामुळे तुम्हाला कवडीची सुद्धा किंमत न देणाऱ्या लोकांना तुम्ही कशाला मोठं करता? तुम्हाला जे चांगलं वाटतं, जे तुमच्या हिताचं आहे, जे तुमच्या भल्यासाठी तळमळत आहेत, त्या लोकांना तुम्ही प्रतिसाद द्या. त्या लोकांचं म्हणणं तुम्हाला पटलं तर त्यांना हाय हॅलो करा, त्यांना लाईक करा, त्यांचे विचार शेअर करा. पण जे समाजाच्या लाभाचं नाही, जे तुम्हाला भलतीकडे घेऊन जातंय, जे फक्त तुम्हाला वापरून घेतंय, अशा महिलांपासून, अशा पुरुषांपासून सावध राहा. ज्योत तुमच्या आतमध्येच आहे. ती ज्योत कशी प्रकट करायची ह्याचा शोध घ्या
आपल्यामध्ये जी सुप्त ऊर्जा आहे, ज्याला आपण लॅटेंट पोटेन्शियल म्हणतो, ते तुमच्या माझ्या प्रत्येकातच आहे. नुसती ज्योत म्हणून काय उपयोगाची नसते. ती ज्योत कशात आहे, ती कुठे लपलेली आहे, ते तुम्हाला भावांनो आणि बहिणींनो शोधून काढावं लागेल. आजकाल मी बघतो चिवताई आणि कावताई, छोटी छोटी चिमुरडी बाळं, चिमण्या समाज माध्यमातून येत आहेत आणि उपदेशाचे डोस पाचतायत. त्यांच्यापुढे माईक आहे, त्यांचा चांगला स्टुडिओ आहे, त्यांना शूट करणारे चांगले चांगले महागडे पडद्यामागचे लोक त्यांना मदत करतायत आणि ते येऊन 4-2 पुस्तकं मागं ठेवून आपल्याला ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न करतायत. आपलं वय काय, आपण बोलतो काय, आपला अनुभव किती, 4 वाक्य पाठ करून यायची, त्याची प्रॅक्टिस करायची, 1 रिटेक करायचा, 2 रिटेक करायचा, 3 रिटेक करायचा, ब्युटी पार्लरला जाऊन चांगला मेकअप करून यायचा. आर्टिस्ट असतात चेहरा चांगले करणारे, डोळे चांगले काजळ लावून हे करणारे, ग्रूमिंग करणारे, त्यांचा उपयोग करून घ्यायचा आणि जगाला सांगायचं मस्त चाललंय आमचं आणि तुमचंही मस्त चालू द्या, हे तत्त्वज्ञान घ्या. अशा लोकांना सुद्धा हजारो मुलं मुली लाईक करत असतात. त्या लोकांनी विचार करायचा आहे, अरे सांगणाऱ्याचं वय काय, आपलं वेळ काय, आपल्या हाताला घट्टे पडले, आपली त्वचा उन्हात काम करून रापली, आपल्या डोक्यावरचे केस निघून गेले, असलेले केस पांढरे झाले आणि आपण ऐकतोय कोणाचं, आपण पाहतोय काय. अरे याच्यापेक्षा आपल्या जीवनाचा अनुभव जास्त आहे. आपण कित्येक पावसाळे जास्त पाहिलेत, अनुभवलेत. त्या पावसाळ्यात आपल्या अनेक गोष्टी वाहून गेल्यात, त्या आपण निगुतीने जपून ठेवल्यात आणि आपण समाज माध्यमावर फिरतोय, भटकतोय, कुठेही थांबतोय, भटकंती करतोय म्हणून कोणाचंही काय ऐकायचं, कशालाही लाईक करायचं. ताई तू खूप चांगलं बोलतेस, ताई तुझ्या बोलण्याचा लहेजा किती चांगला आहे आणि तू किती छान माहिती दिलीस. अरे ही माहिती ह्या जगाच्या कोशामध्ये आधीपासूनच आहे. तुम्ही सुद्धा ती माहिती उकरून काढू शकता, तुम्ही सुद्धा त्या माहितीचं वाचन मनन चिंतन करू शकता. हे जगावेगळं काही नाही आहे. व्यासो उच्छिष्ट जगत सर्वम, व्यासांनी सर्व जगातील ज्ञानाला स्पर्श केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे हे ज्ञान, तुमच्या पूर्वजांना माहिती आहे, तुमच्या आईबाबांना माहिती आहे. तुम्ही प्रौढ आहात, तुम्ही प्रगल्भ आहात. मग कच्च्या बच्चांचं काही ऐकायचं आणि त्याला लाईक करत सुटायचं. म्हणून मी पुन्हा सांगतोय, असे टिवल्या बावल्या करणारे लोक, असे त्याला षोडशवर्गीय म्हणतात, टीनएजर्स म्हणतात, असे कुणी बाई येत आहेत, कॅमेरासमोर उभं राहत आहेत, माईक पुढं करतायत आणि आपलं असलं नसलेलं सगळं पाजळून काय म्हणतात त्याला, त्याचे थेंब टपकवून मोकळं होत आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, अशा चव्हाट्यावरच्या गोष्टींपासून सावध राहा. तुमच्यापाशी काही खेड्यापाड्यातलं रूढी संचितातील, आठवणीतील, स्मृतीतील, वाडवडिलांचं, पूर्वजांचं, कुळाचं असेल तर ते घेऊन या जगापुढे. कशालाही लाईक करत सुटू नका, कशालाही शेअर करत सुटू नका. तुमचा वापर करून घेतला जातोय, कारण हे मोकळं आहे, हे रान मोकळं आहे. इथं सैरबैर धावता येतं, इथं सैरबैर पळता येतं. ही लोक पळतायत, तुम्हाला पळायला लावतायत. तुम्ही का पळता? तुमच्या कष्टाची भाकरी खाऊन, तुमचा घाम गाळून तुम्ही 2 पैसे कमवता आणि तुम्ही अशा पळण्याच्या मागे वाया घालवता. असं करू नका. तुमचा कष्टाचा, तुमचा घामाचा पैसा तुमच्या लेकरांसाठी वापरा, तुमच्या संसारासाठी वापरा आणि नको त्या लोकांना मोठं करू नका. तुम्ही मोठे व्हा. तुम्ही मोठे झालेला आम्हाला पाहायचंय, तुम्ही मोठे झालेला आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे आम्हाला. तेव्हा तुम्ही सावध राहा. आपण काय पाहतोय, आपण काय ऐकतोय, कुणाकडून ऐकतोय, त्यांची पातळी काय, त्यांची उंची काय, त्यांचं ज्ञान कितपत आहे, त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत का, ते किती वर्ष काम करतायत का, हे कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवत आहेत, ह्याच्याकडे लक्ष द्या. कुणी समोर आलं, काही बोललं, थोडंसं कानाला गोड वाटलं म्हणून लगेच त्यांना प्रतिसाद द्यायचा किंवा नाही तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही मोठे आहात, तुम्ही पण हे करू शकता. करायचा प्रयत्न करा. ह्या जगात अशक्य काहीच नाही. हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. चटक चांदणी, भटक भवानी, टिवल्या बावल्या, चिवताई, कावताई, चिमणी ह्यांच्या मागे लागू नका. तुमच्याकडे स्नेह आहे. ते स्नेह कशा माध्यमातून प्रकट करायचं. तुमच्याकडे ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांचा सदुपयोग करा. कुणाच्याही अंकित होऊ नका. स्वअंकित व्हा. स्वाध्याय करा.
अभ्यास करा, ज्ञानाने स्वतः प्रकट व्हा. हे मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. आपल्यातील आत्मबल, आपल्यातील तेजोबल जागृत करा. अथक दीप भव. आपल्या आतमध्ये सुद्धा एक दीप आहे. त्या दीपाला प्रज्वलित करा. कुणाच्याही अधीन होऊ नका. सामाजिक माध्यमांवर तर कुणाच्याही अधीन व्हायचं नाही. तुम्ही तुमच्या अधीन व्हा. जग तुमच्या पाठीमागून चालत येईल. तुम्ही पुढे चाललेलं आम्हाला पाहायचं आहे. बंधूंनो आणि भावांनो, हेच माझं तुम्हाला सांगणे आहे. तुम्ही कुणाच्याही नादी लागता, कुणाचं काहीही शेअर करता, कुणाचं काहीही लाईक करता, त्याच्याबद्दल मला रोष नाही. तुम्हाला असं वाटत असेल की ह्याला लाईक मिळत नाही, ह्याला शेअर केलं जात नाही, ह्याचे मेंबर वाढले नाही म्हणून हा तळमळतोय किंवा रागाच्या भरात बोलतोय, असं काही नाही मित्रांनो. मी गेले कित्येक वर्ष या माध्यमात आहे, म्हणजे कमीत कमी 1997 पासून तरी असेल. ही समाज माध्यमं तर आत्ता आली, पण मी कधीही प्रसिद्धीच्या मागे धावलो नाही. मी कधीही त्याचा हव्यास बाळगला नाही. मी शांतपणे माझं काम करत राहिलो. म्हणून मी आज या मुक्कामाला येऊन ठेपलेलो आहे. आणि म्हणून आज तळमळीने बंधूंनो आणि भगिनींनो तुम्हाला हे 2 शब्द सांगत आहे. तुम्हाला हे 2 शब्द पटले तर त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा. तुम्हाला माझे हे 2 शब्द आवडले, मनापासून आवडले, तर आपल्या सगळ्या बंधुबांधवांपर्यंत हे 2 शब्द पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हीसुद्धा समाजापुढे असंच काही चांगलं आणायचा प्रयत्न करा. मी ऑफबीटच्या माध्यमातून तुमच्यापुढे वेगळं, रूढार्थाने वेगळं, मळलेल्या पायवाट सोडून दुसरं काहीतरी असं आणत आहे. तुम्हीसुद्धा असं काहीतरी आणायचा प्रयत्न करा. आणि बघा, तुम्ही ज्यांना लाईक केलं, तुम्ही ज्यांना शेअर केलं, तुम्ही ज्यांचं कौतुक केलं, ते तुमच्याकडे पाहतायत का तरी? ते तुम्हाला काडीची तरी किंमत देत आहेत का? तेव्हा तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ कळेल. तुम्ही याचा स्वतः अनुभव घ्या आणि मला कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, पटला असेल, तुमच्या अंतर्मनापर्यंत जाऊन पोचला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, इतर सर्वांनाही सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.